morning, friends. Today we will teach you chapter number 14, the light and the formation of shadow. Let's start. Topic name is a pinhole camera. सूची छिद्र प्रतिमाग्राहक. Take an empty cylindrical box. एक दंडगोलाकार खाली बॉक्स घ्या. Remove its cap on one side and paste a thin white paper in its place. त्याची एका बाजूची कॅप काढा आणि त्याच्या जागे एक व्हाईट थिन पेपर लावा. मेक अ स्मॉल होल ॲट द सेंटर ऑफ द अदर कॅप. त्याच्या दुसऱ्या बाजूला एक सेंटरला एक छोटे छिद्र करा. लाईट अ कॅन्डल अँड अ होल ऑन द बॉक्स इन अ सच वे दॅट द फ्लेम ऑफ कॅन्डल इज इन फ्रंट ऑफ द होल. आणि आपण जो दंडगोलाकार बॉक्स घेतला आहे त्याला त्या मेणबत्तीच्या ज्योत समोर धरा. त्यानंतर नाव यू विल सी अन अपसाइड डाउन और इन्व्हर्टेड इमेज ऑन द फ्लेम ऑन द थिन पेपर ॲट द अदर एंड. आपण जो दंडगोलाकार बॉक्स घेतला आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला ती प्रतिमा जी आहे ती उलटी दिसेल. Use your brain power. Why is the image on the diaphragm of the pinhole camera inverted? ती जी प्रतिमा आहे ती आपल्याला त्या कॅमेरामधून उलटी का दिसेल? Can you tell? तुम्ही सांगू शकतात का? First, what difference do you notice on looking through the window in the picture? What causes the difference? तुम्हाला चित्रात दाखवल्याप्रमाणे खिडक्यांमध्ये काय फरक दिसत आहे? तर खिडक्यांमध्ये हा फरक दिसतो की पहिल्या खिडकीत आपल्याला सगळं ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक दिसते. दुसऱ्या खिडकीमध्ये आपल्याला ट्रान्सल्युसंट दिसते म्हणजे अर्धपारदर्शक. आणि तिसरी खिडकी ओपॅक असून म्हणजेच त्याच्यामधून आपल्याला काहीही दिसत नाही. सेकंड, द पिक्चर शो ट्रान्सपरंट, ओपॅक, ट्रान्सल्युसंट, विंडो पॅन, स्पोर्ट्स टेप. या पिक्चरमध्ये आपल्याला ट्रान्सपरंट, ओपॅक आणि ट्रान्सल्युसंट असे काही प्रकार दाखवले आहेत. Depending on the nature of the window pane, we may or may not see the object of the other side through it. आपल्याला चित्राची दुसरी बाजू दिसेल किंवा नाही दिसेल हे त्या काचेच्या तावदानावर डिपेंडिंग असते. आयडेंटिफाय द ट्रान्सपरंट, ओपॅक अँड ट्रान्सल्युसंट ऑब्जेक्ट फ्रॉम अमॉंग द फॉलोइंग. खाली दिलेल्या वस्तू पारदर्शक आहे, अर्धपारदर्शक आहे की अपारदर्शक आहे हे सांगा. फर्स्ट, पीस ऑफ पेपर, ट्रान्सपरंट, ग्लासचा एक तुकडा. वॅक्स पेपर, मेण कागद, हा ट्रान्सल्युसंट असतो म्हणजेच अर्धपारदर्शक. टिंटेड ग्लास, ट्रान्सल्युसंट, रंगीत असलेला काच हा ट्रान्सल्युसंट असतो. ऑइल पेपर, ट्रान्सल्युसंट म्हणजेच अर्धपारदर्शक. व्हाईट प्लास्टिक, ट्रान्सल्युसंट. टी केटल, ओपॅक म्हणजेच न दिसत अर्ध अपारदर्शक. अ नोटबुक, ओपॅक म्हणजेच अपारदर्शक. क्लॉथ, ओपॅक. वॉटर, ट्रान्सपरंट. अ वुडन कवर्ड, ओपॅक म्हणजेच अपारदर्शक. शीट ऑफ नोटबुक, अपारदर्शक. The material through which light passes is said to be transparent. ज्या पदार्थातून प्रकाश दिसतो त्याला ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शक असे म्हणतात. The material through which light does not pass is said to be opaque. ज्या पदार्थापासून प्रकाशाने काही दिसत नाही त्याला ओपॅक म्हणजेच अपारदर्शक असे म्हणतात. The material through which light passes partially is said to be transparent. ज्या पदार्थातून प्रकाशाचे थोडे प्रकाश दिसते त्याला ट्रान्सपरंट म्हणजे अपारदर्शक असे म्हणतात. अर्धपारदर्शक असे म्हणतात. Let's try this. Take an electric torch. एक विजेरी घ्या. Flash its light on a wall. तो टॉर्च एका भिंतीजवळ न्या. Now make your friend stand in between the torch and the wall. एका मित्र किंवा मैत्रिणी
भिंतीजवळ उभं करा. व्हॉट्स हॅपन, काय घडेल? त्या भिंतीवर त्या मुलाची किंवा मुलीची सावली दिसेल. If an opaque object comes in the way of the light source, light does not pass through it. कोणतीही अपारदर्शक वस्तूमधून प्रकाश हा पोहोचत नाही, म्हणजेच पास होत नाही. As a result, the light does not reach a wall or any other surface on the other sides of the object. आपण प्रकाश हा भिंतीमध्ये किंवा कोणत्याही पृष्ठभागामधून जात नाही. That the part remains dark. त्यावरचा जो भाग असतो तो अंधारमध्ये असतो. This dark part is called the shadow of the object. त्या अंधार भागाला वस्तूची सावली असे म्हणतात. As your friend to stand at a certain distance from you in a big room and obtain the shadow of your friends on the wall with the help of torch. तुमच्या एका मित्राला एका भिंतीसमोर उभं करा व त्याच्यावर टॉर्चने लाईट चमकवा. You cry out the following action. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे कृती करा. Observe and make a note of the changing taking place in the shadow. आता सावलीचे निरीक्षण करा व त्याची नोंद करा. Send the friend close to the wall. आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला भिंतीजवळ उभे करा. Ask the friend to come toward you. आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला आपल्याजवळ बोलवा, म्हणजेच भिंतीपासून थोडे दूर उभे करा. Next you move further away from him. त्या मित्राकडून थोडे दूर जा. And toward him again. आणि परत पुढे या. Hold the torch high and then low. ती टॉर्च वर किंवा खाली पकडा. Go toward the left and then to the right of the friend. ती टॉर्च मागे किंवा पुढे पकडा. थँक यू.